शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत. साहेब स्वागत आहे तुमचं. अंबादास दानवे आज जालन्याच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या. खरं तर महापालिका ताब्यात घेण्याचा निर्धारच त्यांनी केला आहे असं त्या बैठकीत दिसतं. आता महापालिकेच्या निवडणुका लागल्या म्हटल्यानंतर जो तो पक्ष आपल्या तयारी लागणार आहे आणि मला त्यात काही गैर वाटत नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाची तयारी करावी. त्यामध्ये निश्चितपणे प्रत्येक पक्षात आम्ही कामाला लागलो, ते कामाला लागले, सर्वच कामाला लागले. त्यामुळं त्यात काही नवीन आहे असं मला वाटतं. सातत्यानं नेहमी वादात सापडणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा एकदा एक विधान चर्चेत आलं आहे. ढेकळाचे पंचनामे करायचे असं एक तरी समोर आलं. हे बघा, एक लक्षात घ्या की माननीय माणिकराव कोकाटे साहेबांची थोडीशी भाषा वेगळी आहे. तो माणूस खूप मनाने चांगला आहे. म्हणजे भावना शेतकऱ्याला मदतीचीच त्या ठिकाणी असते, परंतु ते असे काहीतरी बोलतात आणि त्यामुळं टीकेला सहन करावं लागतं, त्यांना समोर जावं लागतं. पण तो माणूस म्हणून शेतकऱ्या हिताचा आहे, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये चांगले धोरणं राबवणार आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे, चांगल्या मनाचा आहे. अनावधानाने काही शब्द निघाले असतील